लहान लेकर सांभाळायचं एखादा कोर्स निघायला पाहिजे. कशी सांभाळावं. महान तपोनिधी संत श्रेष्ठ सद्गुरु कीर्तेश्वर महाराज यांची 50वी पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होते. त्यामध्ये आपलं छोटस असणारं भोगलगाव गाव आणि यामध्ये तपपूर्तीचा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आज काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होणार आहे. 12वं वर्ष 1 तप पूर्ण झालं महाराज. आणि याला साक्षी पहिल्यापासून ते आतापर्यंत मी पण आहे. बरं झालं वाचलो कोरोनात म्हणून मी आहे. काळ पाहिजे गेला. सर्व सुंदर असणारे आयोजक संयोजक कमिटी असेल, तुम्ही सगळे सुंदर असणारे माझे टाळकरी वृंद आहात. भास्कर महाराज, बाबांचं नाव काय, योगेश महाराज, आमच्यावरती प्रेम करणारे दादा महाराज काळे, आपल्या गावचं वैभव असणारं भारूड सम्राट सुधाकर महाराज गवळी, तात्या अण्णा खोळे, ही सगळी तुम्ही प्रेमाची लोक. आमचे सर खोळे सर असतील, महाराज असतील, साबळे आलेतच का काल्याला, साबळे महाराज असतील, तुम्ही उपस्थित सगळे टाळकरी. दोन्ही मृदंगाचार्य नामदेव महाराज, माऊली महाराज, आदरणीय ज्यांच्या कृपाशीर्वादाने हे चालू आहे. कुठल्याही कार्याला संतांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही महाराज. मग ते धार्मिक असो अथवा प्रापंचिक असो. म्हणून तपोनिधी सद्गुरु नरेंद्रगिरीजी महाराज काका या ठिकाणी गुरुस्थानी माझ्या पाठीमागे बसलेले आहेत. समाधानगिरी महाराज आहेत. तुम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ माता भगिनी या कालेच्या माध्यमामधून कालाखान्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. गुणवान गावातील दोन्ही चोपदार आहेत. दोन्ही विनेकरी आहेत. पेटी मास्तर काळे महाराज आहेत. नका का वाजवेना सूर पण घ्यावा त्याला. सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ दोन्ही विनेकरी असतील. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अल्पशा वेळेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. मायबा, ही भोगलगाव भूमी जी आहे ती साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. सद्गुरु कीर्तेश्वर महाराजांचा अधिकार जर पाहायचा असेल तर महाराज ज्या महात्म्याला आपल्या स्वतःचा मृत्यू समजतो तो काय सामान्य महात्मा नाही महाराज. मला 3 दिवसानंतर जायचं आहे असं सर्व गावकऱ्यांना सांगून जो महात्मा संजीवन समाधीस्थ होतो तो महात्मा काही सामान्य महात्मा. अशा महात्म्याचे चरण आपल्या भोगलगाव गावसारख्या गावाला लागावेत महाराज. जिथं संतांचे चरण लागले जातात त्या गावात काहीच कमी पडत नाही महाराज. अलग लक्षामध्ये. आणि संत कुठेही जात नसतात. ते हरीचे दास हे धर्म घे हरीचे दास. हरीचे दास जन्म घेतील. महात्मा ओळखता आला पाहिजे फक्त बस. म्हणून
खूप सुंदर नियोजन केलं तुम्ही. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप छान. रोज अन्नदान, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि सुंदर असणारे हे गायन आपल्याला या ठिकाणी ऐकायला प्राप्त झालं. 7 दिवस आनंद वाटला. आणि म्हणून सद्गुरु कीर्तेश्वर महाराजांची 12वी पुण्यतिथी नव्हे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या गावात पुण्यतिथी चालावी आणि ती अशाच थाटामाटामध्ये ती शेवटपर्यंत त्या ठिकाणी निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी अशी सद्गुरु कीर्तेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल. अन्नदानाला काय कमी नाही महाराज गावात. जेव्हा येईल तेव्हा हेच पंगत बसलेले माणूस. कधी दुपारी चालूच आहे, सकाळी नाश्ता आहेच, संध्याकाळी आहेच, कीर्तन झाल्यानंतर आहेच माणूस. बरोबर. अन्नदान श्रेष्ठ दान आहे. त्याच्यापेक्षाही ज्ञानदान खूप श्रेष्ठ दान आहे महाराज. जसं तुम्ही अन्नदान केलं त्या पद्धतीने ज्ञानदानही करावं आणि ते ऐकावं, मनन करावं, श्रवण करावं, निधिध्यासन करावं आणि समाधीपर्यंत जाऊन पोहोचावं. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन फक्त ऐकून घेत जाऊ नका तात्या. ऐकून नाही घ्यायचं, बदल घडावा काहीतरी. अरे लक्षात, बदल असावा, बदल असावा. कोणता बदल असावा? चांगला बदल असावा महाराज. माळकरी व्हावं, पंढरपूरचा वारकरी व्हावं, गाथा ज्ञानेश्वरी वाचावी. आणि हा बदल जर होत नसेल तर वर्ष किती झालं याला काही किंमत नाही महाराज. तुमचा बदल किती होतो याला मात्र खूप किंमत आहे. त्याच्यासाठी सत्य आहे महाराज. बदल खूप महत्वाची गोष्ट, खूप महत्वाची गोष्ट. मी कारण का शरीरामध्ये सर कोणता अवयव महत्वाचा आहे? कोळेकर सर माझ्याकडे बघू नका, मला सगळं दिसतंय माझं.